स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे का? तर या प्रश्नाचं सरळ, सोपं आणि स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर म्हणजे हो, येस. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क नक्कीच आहे. मग मुद्दा हा उभा राहतो की ती रिस्क किती आहे आणि या रिस्कला जर कमी करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? स्टॉक मार्केटमध्ये जनरली आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण दोन प्रकारांनी इन्व्हेस्ट करतो. पहिला म्हणजे आपण स्टॉक्स खरेदी करतो आणि दुसरा प्रकार म्हणजे आपण म्युच्युअल फंड्स खरेदी करतो. आणि एक नवीन प्रकार जो रिसेंटली सुरू झाला आहे तो म्हणजे ट्रेडिंगचा. पण ही काही गुंतवणूक नाही. ट्रेडिंग हा एक निव्वळ सट्टा आहे. त्यामुळे ट्रेडिंगला मी इथे कन्सिडरच केलेले नाही. पण ट्रेडिंगमध्ये सर्वात जास्त रिस्क असते आणि त्यात गुंतवणूकदारांनी न पडलेलेच बरे. स्टॉक मार्केट कधी खाली जातं तर कधी वर जातं. ते कधी खाली जाईल आणि कधी वर जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. सतत खाली वर होत राहणे हा स्टॉक मार्केटचा एक स्वभाव आहे आणि हे कोणीच रोखू शकत नाही. आणि कमी कालावधीमध्ये म्हणजेच एक दिवस झाला, एक महिना झाला किंवा इव्हन एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा हे खाली वर होणं फार जास्त प्रमाणात असतं आणि त्यालाच आपण मार्केट व्होलॅटिलिटी असं म्हणतो. मार्केट किती पॉइंट्सनी खाली जाईल हे सांगणं अतिशय अवघड असतं. पण आपण जर मागील डेटाचे ॲनालिसिस करून याचा थोडाफार अंदाज नक्कीच लावू शकतो. आणि ह्या डेटावरून आपल्याला असं लक्षात येतं की मार्केट वरच्या हायेस्ट लेवलवरून कधीही 50% खाली जाऊ शकतं. आणि असं मागे खूपदा झालेलं आहे. आणि यासाठीच मार्केटला कोणत्याही कारणाची गरज लागत नाही. कोणताही कारणाने मार्केट कधीही खाली जाऊ शकते आणि हीच मार्केटची खासियत आहे. स्टॉक मार्केटमध्ये एक म्हणच आहे, मार्केट फॉल्स फर्स्ट अँड द रिझन्स आर फाउंड लेटर. याचाच अर्थ म्हणजे मार्केट आधी खाली पडतं आणि मग ते का पडलं याची कारणं एक्सपर्ट्स शोधत राहतात. याचाच अर्थ हा होतो की मार्केटमध्ये 50% रिस्क कधीही आहे आणि सामान्य गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मार्केट कधीही 50% खाली जाऊ शकते आणि हे एकदम नॉर्मल आहे. यात काहीही आश्चर्य वाटायची गरज नाही किंवा यामुळे भिवून जायची सुद्धा गरज नाही. हा मार्केटचा एक अलिखित नियमच आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना मनाची ही जर तयारी ठेवली तर आपल्याला पुढे जाऊन त्रास होणार नाही. मग आता प्रश्न हा आहे की स्टॉक मार्केटमध्ये रिस्क किती आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले आहे की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे यावर अवलंबून असते. जर तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले असेल तर तुमची रिस्क ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटपेक्षा कधीही जास्तच असते. समजा तुम्ही स्टॉक्समध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर या 10 लाखाचे 5 लाख रुपये कधीही होऊ शकतात. म्हणजेच स्टॉकमध्ये 50%चे नुकसान तुम्हाला पाहावे लागू शकते आणि तेही कोणत्याही कारणाशिवाय. म्हणजेच जर मार्केट 50% खाली गेले, जे की कधीही जाऊ शकते, तर तुमचा स्टॉकचा पोर्टफोलिओ सुद्धा 50% पेक्षा जास्त कमी होऊ शकतो. तुमच्या स्टॉकची किंमत जास्तीत जास्त किती खाली जाऊ शकते? तर ती 0 जरी झाली नाही तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 80% ते 90% नुकसान होऊ शकते. म्हणजेच 10 लाख रुपयांचे 1 लाख किंवा 2 लाख रुपये सुद्धा होऊ शकतात. याचाच अर्थ हा की तुम्हाला 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान तुमच्या स्टॉकच्या पोर्टफोलिओमध्ये दिसू शकते. निफ्टी 50चा इंडेक्स 26 सप्टेंबरला 26,216 या हायेस्ट लेवलला पोहोचला होता. तो तिथून आता खाली जाऊन 22,795 लेवलवर आला आहे. म्हणजेच मार्केट 15% खाली पडलेले आहे. 15%. पण गुंतवणूकदारांच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त नुकसान झालेले आहे.
सगळे स्टॉक्स आपल्या हाय लेवलवरून किती खाली पडले आहेत याचं मी एक डिटेल ॲनालिसिस केलं आहे आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे. सध्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जवळजवळ 4,898 कंपन्या ऍक्टिव्हली ट्रेड होत आहेत, म्हणजेच ज्यांची खरेदी विक्री सुरू आहे. तर हायएस्ट लेवलवरून 25% खाली गेलेल्या कंपन्यांची संख्या 4,239 आहे. म्हणजेच 87% स्टॉक्स 25% खाली नुकसानीमध्ये क्लोज झालेले आहेत. 50% जास्त नुकसान झालेल्या स्टॉक्सची संख्या 2,326 आहे. 70% जास्त नुकसान झालेल्या स्टॉक्सची संख्या 1,155 आहे. 80% जास्त पडलेल्या कंपन्यांची संख्या 726 आहे. 90% जास्त नुकसान झालेल्या कंपन्यांची संख्या 398 आहे. मार्केट कॅप नुसार पहिल्या 500 कंपन्या आपण पकडल्या तर 58 कंपन्या, त्या 500 कंपन्यांमधून 58 कंपन्यांचे स्टॉक्स हे 50% जास्त करेक्ट झालेले आहेत. आणि याचाच अर्थ काय होतो की कितीही चांगले स्टॉक्स असोत, ते कधी ना कधी कोणत्याही कारणाने 50% खाली कधीही जाऊ शकतात आणि हेच समजण्यासारखं आहे. रिटेल गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमधील काही स्टॉक्समध्ये किती नुकसान झाले आहे त्याची आपण आता काही उदाहरणे बघूयात. वोडाफोन आयडिया या स्टॉकमध्ये मागील 5 महिन्यात तो 18 वरून 8 वर आलेला आहे. 8 वर. आणि त्याचा ऑल टाइम हाय किती होता माहित आहे? तर ऑल टाइम होता चक्क 118 रुपये 2015 मध्ये. आणि या स्टॉक्समध्ये खूप सारे रिटेल इन्व्हेस्टर्स अजूनही वरच्या पातळीवर फसलेले आहेत. नंतर यस बँक 28 वरून 18 वर, याची हायएस्ट लेवल होती 393 रुपये. देन पेटीएम 1063 वरून आता 766 वर आलेला आहे. देन कम्स ओला 158 वरून 60 रुपयांवर. त्यानंतर अडाणी ग्रीन 2174 वरून 849 रुपयांवर. पंजाब नॅशनल बँक 143 वरून 94 रुपयांवर. LIC 1222 ते 781. टाटा मोटर सारखा दिग्गज 1179 पासून आता 673 वर. डीमार्ट सारखा फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक 5,485 पासून 3,597 वर. एशियन पेंट्स सगळ्यात इम्पॉर्टंट फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग 3,576 वरून 2,258 पर्यंत. बजाज ऑटो 12,774 वरून आज 8,506 वर आलेला आहे. या सर्व उदाहरणांवरून आपल्याला हे दिसून येईल की स्टॉक्समध्ये 50% जास्त नुकसान कधीही होऊ शकते आणि जर चुकीचा स्टॉक निवडला गेला तर हे नुकसान 90% जास्त देखील होऊ शकते. याचाच अर्थ हा की स्टॉक्स खरेदी करण्यात खूप जास्त रिस्क आहे. मग आता प्रश्न हा उभा राहतो की ही रिस्क आपण कमी कशी करायची? तर आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांना रिस्क कमी करण्याचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करणे, आणि ते सुद्धा 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी. असे केल्यास आपली स्टॉक मार्केटमधील रिस्क नक्कीच कमी होईल. त्यामुळेच मी असा सल्ला देईल की रिटेल इन्व्हेस्टर्सनी स्टॉक्सच्या मागे न लागता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचे नुकसान होणार नाही आणि पुढे चालून त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.